बघा इथे काय चाललंय गाईज. इथे केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल चाललंय आणि तो म्हणतो असं करू चेतन 12 ते असं वाटते का चॅट करते. तिकडं काय चालू आहे तिकडं लक्ष देणं. हे काय आहे? हा बघा व्हिडिओ हे बघा एडिटर आहे ते. बरोबर हा करेक्ट आहे ते नाही ना याच्यावर डिपेंड करतं असं बघा. सगळं JSPM वर लोक म्हणतील कॉलेजवर इतकं प्रेम आहे माझं काही. लोक म्हणतील सगळं JSPMच्या टी-शर्ट वरच. हिला पप्पा कपडेच घेऊन देत. सगळे कपडे धुतलेले गाईस. माझ्या विंडो मध्ये जाऊन बघू शकतात. एवढे मोठे 2 महिन्याचे कपडे धुतलेले. सगळी JSPMचा टी-शर्ट घालून बसावं लागेल. आम्ही कधी येणार कॉलेजचं टी-शर्ट? कॉलेज कधी कामी येणार असं म्हटलं तर चाललं. तू माझं डोकं का घातले? तू एकदा असं कर ना, झूम आउट करू शकतेस. अरे सर एकदम रोशनी संकट झाली एवढी का खरं सांग. जाऊ दे रोशनी आपल्याला चांगला म्हणली म्हणजे सार्थकी लागले कष्ट. बघू शकता. हाय गाईज, जय श्रीराम. तर हा माझा डेज नंतरचा पहिलाच व्लॉग आहे. लिटरली आता डेज होऊन 2 महिने झालेत. बट डेज झाले आणि मी लगेच आजारी पडले. सो जास्त काही मला शूट करताच आलं नाही आणि त्यानंतर लगेचच एक्झाम्सही होत्या. सो स्पेसिफिक कंटेंट असा काही ह्या व्लॉगमध्ये नाही आहे. बट ज्या काही छोट्या मोठ्या क्लिप्स माझ्याकडे होत्या त्या मी ह्या व्लॉगमध्ये ॲड केल्यात. जसं की मी बोलले की डेज नंतर मी आजारी पडले. तर माझ्या एक्झाम्स वगैरेही झाल्या आणि लिटरली 1.5 मंथ झाला. बट माझी तब्येत काही ठीकच होत नव्हती. सो मी कॉलेजमधून परमिशन घेतली आणि ट्रीटमेंटसाठी घरी आले. ये इकडं, ये इकडं. धर मला कर. तुझ्या वेदन दादाला चावायचं आणि अजून कोण? साक्षी वहिनीला चावायचं. काय वहिनीला कुत्रा आवडतं? किती करायचंय? किती छोट आहे ते. किती छोटेस बाला तू. किती छोट आहे. काय झालं ते तिकडं कुठं चाललंय? मला चावतंय का ते? अरे ते काय चावत नसतं. ते माझ्या ड्रेसवर का बसते मग? हे करणं असतं ते पाहत असतं काय नाही. माझं ड्रेस खात आहे ते मम्मी. काय नसतं करत ते मला नाही ना पाहिजे पण. ये तू किवडी ती किवडी. पुणे कर इथे पुणे कर. बाय. काय ग म्हणी. बस बस तिच्याकडं बस. हाय करायचं आपण. हाय हाय सगळ्यांनी. चिऊ दीदीचे व्लॉग बघा. मस्त मस्त व्लॉग बघा. खाली उतरायचं तुला. थांब थांब मी उतरवते. थांब मी उतरवते.
उठला. जा बॉल खेळ पळ. कशाला आई इकडे ये. बघ तुझी आली मैत्रीण. बापरे. माझ्यासोबत तर खेळ नाही अशी. ती घाबरते तुला. बघ इतकं बसलीच होती. बस बघ जिंग 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 जिंग. समी गेली का? गेलेलीच आहे नगर. तिला फोन केलता मी आज यायचंय का म्हणून मी नगरला आले. ती म्हणली शनिवारी येते. बघू ये बाई. आता आम्ही बाहेर जेवायला गेलेलो आणि पप्पाचं माझं असंच एक हसी मजाक चालू होता. त्या गोंधळातून माझ्या हातातून मोबाईल सुटला. माझं डिस्प्ले आत्ताच गेलं होतं. त्यावर पण अजून एकदा गेलेला. एकदा तर मी ब्लॉगमध्ये दाखवलेच की 3rd फ्लोअरवरून खाली पडलं म्हणून. आणि त्याच्यानंतर पण अजून एकदा गेला पण मी ते दाखवलेलं नव्हतं. आणि आता परत एकदा गेलं आहे. पप्पाने काहीच रिॲक्ट केलं नाही. मला इतकी भीती वाटते. इथे फुटला पण आहे. बघू शकता इथे फुटला आहे आणि डिस्प्ले गेला आहे. मला एवढं टेन्शन आहे. पप्पांनी काहीच रिॲक्ट केलं नाही. आणि उद्या मला पुण्याला जायचं होतं. आता माहीत नाही काय होतं आहे. पण असं वाटतंय की पॉझिटिव्हली व्हावं. नवीन मोबाईल मिळाला आता. पण बघू काय होतं ते. A few moments later. चालेल शूटिंग वर बघ आणि दोन हप्ते राहिले तिथे करले जमून झाले. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ चांगला पुन्हा दाखव दोन्ही साईड तुमचं